आमच्या जेवढ्या कॉफी होत्या राहिलेल्या प्रणालीने एकटीने संपवून टाकल्या. कुछ फार दाणे वाचलेत त्याच्यात फक्त. हे उद्याची नोटीस आपली भारी वाटतंय भाई. हे बघून आमच्याच तोंडाला पाणी सुटतं नेहमी. उद्या शॉप बंद आहे, परवा बंद आहे आणि दूध एवढं राहिलं आहे, पूर्ण पिशवी भरून आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीज व्लॉग. तर चाललोय आपण आपल्या शॉप वरती. असं पण आपल्याला लवकर जायला काही होतच नाही. आज पण आम्ही उठलो लेट झाला आणि शॉपवर आता जातोय. आज दृष्टीला बोलवलंय लवकर. तिला थोडं पास्ता बद्दल शिकवायचंय, कसं बॉईल वगैरे करायचं आणि मग बाकीची कामं करायची आहेत. आता पोचू लवकरच शॉपवरती. पोचलो जवळच आहे तसं आपलं शॉप. पण बाई संडे सॅटर्डेचं कामानंतर मंडे आमच्यासाठी टास्क असतो. हर टायमाला उठायचा टास्क असतो, बाकी काय नाही. बाकी येऊ शकतो आणि सकाळी उठायचं असं असतं ना, जीवावर येतं. आणि रात्री काय माहिती, रात्री फक्त कुठले ना कुठले विचार येत असतात. बॉडी थकलेली असते पण म्हणजे पूर्ण दिवस भेटत नाही ना असं मोबाईल यूज करायला वगैरे. काय सगळं काम म्हणजे मोबाईल यूज याच्यासाठी होतो फक्त की आपलं ब्लॉग शूट करायचं आहे किंवा एडिट करायचं आहे. आणि रात्रीच फक्त अर्धा एक तास आंघोळ बिंघोळ केल्यावर जेव्हा बसतो ना असंच, तेव्हा मग विचार येतात. अरे मग उद्या कसं होईल, काय होईल, अजून काय आपण व्हिडिओ क्रिएट करू शकतो, असं काय काय एक एक येतात. आणि मग कधी 2 वाजतात काय कळत नाही. आणि मग 2 वाजता झोप लागते आणि मग आत्ता उठायचे वांदे होतात पूर्ण. आता पोचलोय शॉपवरती, उद्या जायचंय बाहेर. तर असं वाटतंय कधी आजचा दिवस संपतोय आणि आम्ही उद्या फिरायला जातो सिरियसली. कारण का बराच टाइम झालाय गेलो नाहीये. आणि आता 2-3 महिन्यात मला वाटतं आमचे मजबूत प्लॅन होणार आहेत. तर म्हणजे 2 दिवस 3 दिवस 2 दिवस असं काही ना काय असणार आहेत. सो कोण पण प्लॅनिंग करताय तर नक्की आमचे स्टेटस बघा आणि या, कारण का कन्फर्म होणार. कारण का आम्ही आता मध्ये सगळे प्लॅन ड्रॉप झालेत आणि आता 2 पावसाचे महिने आहेत. आमचं काहीतरी ॲनिव्हर्सरी आहे, तर शॉपची ॲनिव्हर्सरी. मग प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन काय ना काय टूर्स ट्रिप्स असतील. सो या आपण जरा स्टेटस चेक करा. पण आम्ही अपडेट करूच एक वीक आधी तरी की बंद असेल वगैरे. आता बाकीची कामं चालू करतो आणि मग आपण बघू काय आज कांड होतोय की चांगलं होतंय. खाली है ये देखो, ये बंदा आज खाली है. इसको ये बोल रहा है काम पे लगा दूं क्या? आप बोलो गाइस, कमेंट करो. ये भाई हमारा मोनू भाई है. ये मोनू क्या क्या काम करते हैं बता हम लोग. ओनली मोबाइल रिपेयरिंग, सारा मोबाइल एक्सेसरीज. देखो उसका ये शॉप है अपना. शॉप के बाजू में हम लोग का भी आता है कस्टमर. मैगी बनने तक इसके पास कवर के लिए पूछते रहता है. तो अगर आपको भी चाहिए तो देखो पीछे सब लिखा हुआ है. कवर मिलेगा. ओप्पो ये वो वीवो. अभी आज मेरे लिए वो बोल रहा है कि कवर लेके आने वाले. अभी देखते हैं दे रहा है कि नहीं दिया तो वीडियो नहीं डालूंगा, दिया तो वीडियो डालूंगा. आज 2 किलो पास्ता आपण रेडी केलाय. कारण का उद्या आणि परवा 2 दिवस शॉप बंद आहे. मग परत तो एक्स्ट्रा करून मतलब नाही. आणि रेड सॉस काल संपलेला. सो एक आपण आता थोडंसं बनवतोय. आज जर ऑर्डर आल्या तर त्या कॅन्सल नको होऊ दे, कारण का काल झाल्यात कॅन्सल. एक हॉट कॉफीची ऑर्डर आहे ती कंप्लीट करू. आणि आता दुपारी बघू, मला शॉपिंग करायची होती. टाइम भेटतोय का जायला, तरी पण मी केली. आता जाऊन मी कॉर्न आणायला घरी गेलेलो. जाता जाता दुकान चालू दिसलं. 1100 रुपयाची फोडणी लागली मला फालतूमध्ये. 2 टी-शर्ट घेतलेत, पनूला पाठवले, तिला आवडले मग मी लगेच घेऊन टाकले. आता मला फक्त चप्पल घ्यायची बाकी आहे भाई. आम्ही ना आता दोघांनी पण ठरवलेलं की 1:30 वाजता इथून निघूया. कारण का मी जसं बोललेलो की मला चप्पल वगैरे घ्यायचे होते. मी बाकीचे कपडे तर आता झालेत सगळं फायनल, पण फुटवेअर घ्यायचे होते. आता फिरायला जातोय म्हणून माझे होते ते थोडे खराब झालेत. आणि घरी बरेच आहेत पण ते तिकडे रत्नागिरीला घेऊन जाण्यासारखे नाही. आता काय माहिती. आता 2 वाजले आणि ऑर्डर चालू आहे. ते पण असे ऑर्डर्स आहेत की तंदूर, ही पेरी पेरी मॅगी आहे, व्हेज मॅगी, तंदूर मॅगी, व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता. ते कस्टमर आहेत ते खास घनसोलीवरनं आलेत. ज्यांनी आम्हाला ते फॉलो करतात. ते 2-3 टाइम यायचे तेव्हा 2 वाजून गेलेले असायचे आणि आम्ही निघालेलो असायचो. तो फायनली आज त्यांना दिसलं शॉप ओपन आहे, ते इथून पास होत होते. ते बोलले आज आलोय तर आपण आज खाऊनच जाऊया. आणि आता त्यांनी व्हाईट सॉस आणि रेड सॉसची दिली ऑर्डर. आणि ज्या दुसऱ्या ऑर्डर्स आहेत ते दुसऱ्या कस्टमर्स आहेत, त्या पार्सल आहेत सगळ्या. बोलतात ना आम्ही कधी कधी आपण प्लॅन करतो पण वेगळंच होतं, तसंच आहे. आणि हे खूप टाइम आलं होतं बिझनेसमध्ये, तर होतच होतं. आता आम्ही विचार केलेला काही धंदा नसेल, आज मंडे असं तसं, आणि नेमकं आजच एवढं सगळं आहे. ह्याच्या आधी पण बऱ्याच ऑर्डर गेल्या, ब्राउनीच्या गेल्या, त्यानंतरला व्हाईट पिंक सॉस,
कॉर्न मॅगी, हॉट कॉफी वगैरे सर्व जातात. आणि आता लवकरच आपला पावसाचा सीझन चालू होत आहे, तर आता काय माहिती सीझन चालू झाला, पाऊस तर येत नाही, पण आमची हॉट कॉफी गेल्या पावसामध्ये मजबूत सेल झालेली. तर मस्ट ट्राय आहे, कारण का कॉफी फ्लेवर हा आमचा पर्सनल आहे. तुम्हाला नेसकॅफे किंवा दुसऱ्या अदर ब्रँड सारखी टेस्ट लागणार नाही. तो एकदा नक्की ट्राय करा, कॉफी आवडेलच तुम्हाला. कारण का शुगर वगैरे आम्ही मेंटेन करूनच ती हे करतो, म्हणजे बनवतो. आणि आता दिवसाचं तर बाकीच्या ऑर्डर्स काय काय तुम्हाला दिसत असतील, तर हे करून मग आपण जाऊया ना बनू, मुलुंडला जाऊ. परत एकदा शॉपवरती आलो आहे, संध्याकाळचा टाईम आहे आणि आमच्या यायच्या आधीच प्लेन मॅगीची ऑर्डर आलेली आणि व्हाईट सॉस पास्ता जसं पोचलो त्याच्या आधीच आलेली. तर प्लेन मॅगीची तर ऑलरेडी दृष्टीने रेडी करून ठेवलेली आणि व्हाईट सॉस पास्ता आम्ही इकडे आल्यावरती रेडी केला आणि सर्व केला. त्याच्या आधी तसं मी बोललेलो की मला चप्पल घ्यायला जायचं होतं, पण पावसाच्या महाराजांनी बरोबर 4 वाजता पाऊस पडला आणि आमचा 2 मिनटामध्ये आमचा प्लॅन ड्रॉप झाला. आम्ही म्हटलं नंतर परत जोरात वगैरे यायचा, मग परत राहून जायचं. मी म्हटलं आता बघतो घरी कुठली तरी वेगळी चप्पल असेल ती घालून जातो, बट तसं काय झालं नाही आणि प्लॅन ड्रॉप. आता परत शॉपवर आलो, आता बघू दुसरं काय होत आहे. जस्ट यू कॅन सी गाईज कसं काय भारी वाटतंय. बाई हे बघून आमच्याच तोंडाला पाणी सुटतं नेहमी. कुठली आहे? व्हेजी मॅगी, पेरी पेरी पास्ता, व्हाईट सॉसचा आता पिंक सॉसमध्ये कन्वर्ट. फुल खतरनाक विषय आहे बाई. तर 8 वाजलेत आणि आपला पूर्ण पास्ता सोल्ड आउट झाला आहे. कुछ फार दाणे वाचलेत त्याच्यात फक्त पास्त्याचे. आणि आम्ही 2 किलोच आज केलेला, कारण का उद्या परत 2 दिवस बंद आहे. आता बघू अजून थोडा अर्धा नाही अर्धाच फक्त टाकला आहे. जर आली ऑर्डर तर देऊ, नाहीतर जर ऑर्डर आली पुढे तर देऊ, नाहीतर घरी जाऊ. तर आता वाजायला आलेत 10, फक्त 2 मिनटंच बाकी आहेत. आणि सेकंड टाईम पास्ता केला तो पण संपला ना, जो म्हणजे काय आलेलं की 8 वाजता जसा पास्ता संपला तर आम्ही म्हटलं आता 8च वाजलेत. सो परत आम्ही अजून हाफ के जी बॉईल केलेला, तो पण आता 9 वाजता संपला. आता माझा फ्रेंड आला आहे, हा बघा हा इकडे उभा आहे ना, हे तोंड दाखव, याला पाहिजे होता म्हणून आम्ही आता परत टाकला आहे. इकडे बॉईल होतं, व्हाईट सॉस पास्ता होता, त्यांनी म्हणजे आधीच कॉल केलेला, सो म्हणून केला तो. आता येऊन थांबला आहे. आता याच्यानंतरला वाइंडअप. हे उद्याची नोटीस आपली, 2 दिवस प्लीज येऊ नका 2 दिवसानंतर या, गुरुवारी या सगळ्यांनी, मस्त पास्ता एन्जॉय करा. 2 दिवस आम्ही आमची लाईफ थोडी एन्जॉय करतो. बाप्पाचं दर्शन घेतो, त्याला सांगतो हे काय कांड होत आहेत ते बाबा बंद कर थोडे आणि मग त्याच्यानंतरला परत बॅक टू वर्क असू. आता बघू हे सगळं काम झालं, क्लिनिंग वगैरेचं डन, की त्याच्यानंतर आपण परत बोलूया. आपण पास्ता संपलेला, पण आमचे फ्रेंड आलेले, सो अजून आम्ही बॉईल केलं त्यांच्यासाठी. ते बोलले अर्धा तास थांबू आम्ही, त्यासाठी त्यांच्यासाठी 2 पास्त्याचं बॉईल केलं. आमच्या जेवढ्या कॉफी होत्या राहिलेल्या प्रणालीने एकटीने संपवून टाकल्या तर आता कसं होतं की कॉफी फेकून देण्यापेक्षा आता आमचे फ्रेंड्स पण आलेले, सो आम्ही सगळ्यांनीच मिळून पिल्यात. किटकॅट वगैरे, मी ब्राउनी होती ती संपवली. पण आपली कुठली पितेस? हां साधी बाई, साधी कॉफी पिते. बाई तू कुठली? रेड वेल्वेट 1/2 पिली तर अशा करून हां मी तर अर्धीच पिलो, म्हटलं अशा करून सगळी संपवली आहे. ह्याला पण द्या, त्याला पण कॉफी द्या. उद्या शॉप बंद आहे, परवा बंद आहे आणि दूध एवढं राहिलं आहे, पूर्ण पिशवी भरून आहे. मला वाटतं 6-7 लिटर आहे. आता ते थोडं प्रणाली घेऊन जाते, थोडं आम्ही घेऊन जाऊ, आणि हा विषय असतो धंद्यामध्ये. आता काय असं नाही की आपण ह्याच्याहून कमी क्वांटिटी, मग कधी कधी कस्टमरला लेट होतो जायला. बघू. फायनली आजचा मंडे संपला आहे. खूप चांगला असा गेला, चांगल्यापैकी धंदा झाला, चांगल्यापैकी. पास्ता पण आम्ही ॲक्च्युली 2 किलोच केलेला बॉईल, तो पण संपला. त्याच्यानंतरला परत अर्धा किलो केला आणि त्याच्यानंतर परत एकदा केला, का तर एका कस्टमरची डिमांड होती. सो असा एकदम परफेक्ट असा दिवस तर झाला आहे. आता उद्या आणि परवा आमची ट्रीप आहे, सो 2 दिवस फक्त मजा करणार आहे. म्हणजे आमच्या मेमध्येच ॲक्च्युली प्लॅनिंग होता, बट झाला नाही, पोस्टपोन. मेच्या आधी पण होता, एप्रिलमध्ये पण हिच्या बड्डेच्या टायमाला पण जायचं होतं. सगळ्या गोष्टी पोस्टपोन होत राहिला धंद्यामुळे. पण आता फायनली तो प्लॅन झाला आहे, चाललो आहे. आणि हेच प्लॅन मला वाटतं आता पुढचे 2-3 महिने, ऑक्टोबर किंवा दिवाळीपर्यंत तरी पण आता करायचेच आहेत. कारण का
थोडं बोलतात स्वतःसाठी पण जगायचं आणि आमचा मेन बिझनेस नंतर टूर म्हणजे बोलतात ना की ट्रिप प्लॅन्सच जास्त आवडतात. त्याचसोबत आपण आता तर टूरचा बिझनेस पण चालू करणार आहोत. म्हणजे त्याची पोस्टिंग आता इथून आल्यानंतर थोडं प्लॅनिंग करू. आणि असा आता बघू उद्याचं कसं जातं आहे. सकाळीच आमची 5ची ट्रेन आणि आत्ताच वाजलेत 12 वाजले असतील ना, 12 वाजलेत आणि अजून 4 तासानंतर आम्हाला परत उठायचं आहे आणि जायचं आहे. आणि आता सगळ्यांचं पॅकेजिंग वगैरे राहिली आहे. बाईची राहिली आहे, माझी तर मी असे 2 पिशव्यात कपडे घेतलेत आणि हिच्या बॅगेत टाकले, म्हणजे आमच्या एकाच बॅगेत टाकलेत. आता ही जाऊन घरी बॅग भरेल. परत आता स्क्रिप्ट बाकी आहे, फुल डे व्लॉग हा एडिट करायचा बाकी आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या इझी नाही आहेत आमच्यासाठी पण, कारण का उद्या पण व्लॉग त्याच टायमावर पोस्ट होणं तेवढंच गरजेचं आहे, म्हणजे एक कन्सिस्टन्सी राहावी म्हणून. बट बघू होईल, करेल कसं तरी मी लेट पास करून किंवा कसं तरी करेल. तर आता दिवसाचा एंड इथेच करू आणि उद्या नाही, आता डायरेक्ट थर्सडेला शॉपवर भेटू. उद्या 2 दिवस तुम्हाला आपण इकडे भेटू. थर्सडेला शॉप संध्याकाळी 5 वाजता ओपन होणार आहे. सो त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि या. आम्ही हे स्टेटस पण ऑलरेडी अपडेट केलेलं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही थोडं म्हणजे आमचा टाईम आहे, सो मजा तर करणार आता. भेटू आणि जी पण मजा असेल ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल, जे फनी व्हिडिओ असतील थ्रेड स्पीड टीपीवरती पाहायला भेटेल. तिकडे फॉलो नसेल केलं तिकडे पण बघा, म्हणजे तुम्हाला आमच्या ट्रॅव्हल जर्नी पण कळेल. इकडे पण दिसेल, पण इथे नॉर्मल ट्रॅव्हल जर्नी एकदम मोटिवेशनवालीच असेल, पण तिकडे आमचं फन बाकीच्या गोष्टी असतील. सो नक्की बघा. तर भेटू आता. गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.